जीएसटी पूरा देश के लिए है। जीएसटी क्यों बनाया? अलग अलग स्टेट में आप सूरत से कपड़ा लाया तो उधर का टैक्स भी लगता था, बीच में पकड़ा गया तो महाराष्ट्र का टैक्स भी लगता था और कर्नाटक का टैक्स भी लगता था। सही है ना? बराबर है। अभी पूरे देश में एक टैक्स एक बार भरा तो हो गए, खत्म। कर्नाटक अलग से टैक्स मांग रहे हैं। ಹೋಲ್ಸೇಲ್ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರ ಬೆಂಗಳೂರಿನ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನ ಮಾಡಿದೀವಿ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಬಜೆಟ್ ಏನೇನೋ ಸಹಾಯ ಮಾಡಬಹುದು, ಮುಖ್ಯವಾಗಿ ಎಂಎಸ್ಎಂಇ ಸೆಕ್ಟರ್ಗೆ ಏನು ಸಹಾಯ ಆಗುತ್ತೆ. ಬಹಳ ಜನ ಇಲ್ಲಿ ಟ್ರೇಡರ್ಸ್ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನ್ಯಾಷನಲ್ ಟ್ರೇಡರ್ಸ್ ಬೋರ್ಡ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಬೋರ್ಡ್ ಅನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಕೆಲಸ ಆಗ್ಬೇಕು ಇದರಿಂದ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಟ್ರೇಡರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿದ್ದಾರೆ. ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರ ಕಷ್ಟ ಸುಖವನ್ನು ಕೂಡ ಕೇಳಬೇಕನ್ನುವಂತ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಈ ಬೋರ್ಡ್ ಆಗಿದೆ. ಇವತ್ತು ಅದರ ಸಭೆಗೆ ನಾನು ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಖಂಡಿತ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಚೆನ್ನಾಗಿದ್ರೆ, ಅವರಿಗೆ ಒಳ್ಳೇದಾದ್ರೆ ಖಂಡಿತ ದೇಶದ ಪ್ರಗತಿಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗುತ್ತೆ. ಈ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಕೇವಲ ನಾವು ಇಂಟರ್ನಲ್ ವ್ಯಾಪಾರ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ನಾವು ಹೊರ ದೇಶಕ್ಕೆ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿದಾಗ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ಲಾಭ, ನಮ್ಮ ರೈತರಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಲಾಭ, ನಮ್ಮ ಉತ್ಪಾದನೆಗಾರರಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಲಾಭ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಈ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅದನ್ನು ಮುಂದುವರಿಸಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನ ಸಭೆ ಸಹಾಯ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನಾನು ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. बेंगलुरु में पहली बार आया था, तब भारत सरकार के यशस्वी प्रधानमंत्री जी ने पहली बार व्यापारियों के हित रक्षा सुरक्षा कल्याण के लिए ट्रेडर्स वेलफेयर बोर्ड का गठन किया था और पहली बार में 6 ऑब्जेक्ट के साथ सबके सामने अपने विचार रखे थे। और उसमें आज मैं कह सकता हूं कि आज मुझे माननीय मंत्री जी एमएसएमई के साथ इस कार्यक्रम में प्रकाश जी ने बुलाया और आज पूरे बजट पे हमने ये चर्चा करी। तो हमारे जो 6 ऑब्जेक्ट थे, चाहे हमारे व्यापारियों के लिए कानून कायदे से लगाकर उनके फंड्स के लिए या उनके लिए किसी भी प्रकार की जो संवैधानिक अड़चने आती थी, उन सारी बात को लेके, चाहे उनको पेनल्टी को लेकर अलग अलग प्रकार के हमारे जो जितने भी ऑब्जेक्ट है उस ऑब्जेक्ट पर हमने चर्चा करी और उस ऑब्जेक्ट में से सारी बातों को भारत सरकार ने इस बजट में समावेशी किया है। इसका मतलब व्यापारियों के लिए एक ऐसी व्यवस्था अब बजट के माध्यम से खड़ी हो गई है। और मुझे आज इस बात का आनंद है कि जब मैंने 12 लाख रुपए तक की छूट इस बार के बजट में इनकम टैक्स में की गई है और इस बात को लेकर जब मैंने सबके सामने माननीय मोदी जी का आभार की अपील की, तो ओवेशन स्टैंडिंग के साथ सबने खड़े होकर जो माननीय प्रधानमंत्री जी का सम्मान किया है, ये पहली बार भारत सरकार के इस बजट को देखकर आज मैं ये कह सकता हूँ। एक जमाना याद आता है जब बजट जब भी आता था तो सरकारें अपने खुद के रिसोर्सेस को बढ़ाना, उसके लिए लोगों पे कर लादने का काम करते थे। लेकिन माननीय मोदी जी 2014 से आए, तब से उन्होंने एक ऐसा प्रयास किया है जैसे हर आम आदमी को, चाहे वो युवा हो, गरीब हो, महिला हो, किसान हो, उन सबके लिए व्यवस्था की जाए। और इस बजट के माध्यम से मिडिल क्लास के लिए जो व्यवस्था की गई है, आम मिडिल क्लास आज इतना खुश है और देश में एक नए रूप से आकांक्षाओं भरा ये बजट है। इस बजट के माध्यम की परिचर्चा आज प्रकाश जी पिरगल और इनकी पूरी टीम ने आज यहाँ होलसेल क्लॉथ मर्चेंट के बैनर पर किया और इतनी बड़ी संख्या में सारे व्यापारी आए और माननीय मंत्री जी ने भी भारत सरकार की सारी योजनाओं पर चर्चा। ನಮಸ್ಕಾರ. ಇವತ್ತು ಬಜೆಟ್ 2025 ಸೆಂಟ್ರಲ್ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಬಜೆಟ್ ಏನ್ ಬಂದಿದೆ, ಬಿಸ್ನೆಸ್ ಮ್ಯಾನ್ ಗೆ ಟ್ರೇಡರ್ಸ್ ಗೆ ಏನೇನ್ ಬೆನಿಫಿಟ್ ಇದೆ, ಏನೇನು ಅದ್ರಲ್ಲಿ ಸುಖ ದುಃಖ ಇದೆ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆನೇ ಚರ್ಚೆ ಇತ್ತು. ಮೇಡಮ್ ಶೋಭಾ ಮೇಡಮ್ ಅವರು ಬಂದಿದ್ರು, ಎಂಎಸ್ಎಂಇ ಬಗ್ಗೆನೂ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ತರ ಸುನಿಲ್ ಸಿಂಘಿ ಅವರು ಬಂದಿದ್ರು, ನಮ್ ಚೇರ್ಮನ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಟ್ರೇಡರ್ಸ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಬೋರ್ಡ್ ಅವರು ಬಂದು ಈ ಬಜೆಟ್ ನಲ್ಲಿ ಏನೇನ್ ನಮ್ಗೆ ಬೆನಿಫಿಟ್ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ನಮ್ ಕರ್ನಾಟಕ ಗವರ್ಮೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ಲೇಬರ್ ಲಾ ಒಂದು ಟ್ರೇಡರ್ಸ್ ಗೆ ಇರಬಾರ್ದು ಅಂತ ನಾವು ಕೇಳಿದೀವಿ. ಅದೇ ತರ ವೇಟ್ ಅಂಡ್ ಮೆಜರ್ಮೆಂಟ್, ನಮ್ ಬಟ್ಟೆಗೆ ವೇಟ್ ಅಂಡ್ ಮೆಜರ್ಮೆಂಟ್ ಬರೋದಿಲ್ಲ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆನೂ ಮಾತಾಡಿದೀವಿ. ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಎಲ್ಲರೂ ಹತ್ರ ಜಿಎಸ್ಟಿ ನಂಬರ್ ಇದೆ, ಜಿಎಸ್ಟಿ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಇದೆ. ಆ ಜಿಎಸ್ಟಿ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಇದ್ಮೇಲೆನೂ ಟ್ರೇಡ್ ಲೈಸೆನ್ಸ್ ತಗೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಈ 3 ಮಾತನ್ನು ನಾವು ಹೇಳಿದೀವಿ.
ನಾವು ಸರ್ಕಾರನ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ದಯವಿಟ್ಟು ಈ 3 ಲಾ ನಮ್ಮ ಟ್ರೇಡರ್ಸ್ಗೆ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಸುಮ್ಮನೆ ಅದು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ರಿನ್ಯೂ ಮಾಡ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನ ಅಬಾಲಿಷ್ ಮಾಡಿ ಅಂತ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.